तुम्हाला माहिती का, हे राशनचे तांदूळाचे पापड बनवणं खूपच सोपे. तुम्ही एकदा काही रेसिपी बघितली ना, तर 100% सांगते बनवल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. तेलात टाकताच 2 काय 4 पटीनं फुलणारे हे तांदूळाचे पापड. शिवाय त्यामध्ये आपण सोडा आणि पापड खार न घालता हे पापड तयार केलेले आहेत, अगदी पारंपरिक पद्धतीने. तर त्यासाठी काय करायचं, इथं 3 दिवस राशनचा तांदूळ मी भिजत घातला आहे. तो व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर नाही केला, कारण व्हिडिओ आपला खूपच लाँग झाला असता. राशनचा तांदूळ 3 दिवस भिजत घातला आहे, त्याचं पूर्ण पाणी तिसऱ्या दिवशी आपल्याला निथळून काढायचं आहे. म्हणजे 2 दिवस पूर्ण पाणी त्यामध्ये घालायचं आहे. रोज त्याचं पाणी आपल्याला बदलावायचं, म्हणजे आंबटपणा जो असतो ना त्याचा, तो राहणार नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पूर्ण पाणी निथळून आपल्याला एका कापडावर हा तांदूळ पसरून घ्यायचा आहे. तुम्हाला किती पापड बनवायचे ना, त्यानुसार तुम्ही तांदूळ हा वापरू शकतात. आता पूर्ण हा तांदूळ फॅनखालीच आपल्याला हा वाळून घ्यायचा आहे. नंतरच पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे. आता मी तर 1 किलोचं पीठ घेतलं आहे, म्हणजे 1 किलोचे जिथं पापड तयार करत आहे. आता जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला एका ग्लासाचं पीठ घ्यायचं असेल ना, तुम्ही 1च ग्लास पाणी घ्या. पण मी 2 ग्लास इथं पाणी घेत आहे आणि 2 ग्लासच इथं आपल्याला पीठ वापरायचं आहे. त्यात फक्त आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. त्यात आपल्याला सोडा, पापड खार न घालता हे पापड तयार करत आहे. अगदी कुरकुरीत आणि 2 काय 3 पटीनं फुलतात पापड हे. आता जेवढं पीठ आहे ना, त्या ग्लासानं पाणी घेतलं होतं, त्याच ग्लासानं आपल्याला पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे. पाण्याला उकळ आली की त्यात थोडंसं आपल्याला पांढरे तीळ घालायचे, म्हणजे चव मात्र अजून भारी लागते. तर पाण्याला उकळ आली, लगेच आपण त्या पीठ त्यामध्ये घेरून घ्यायचं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. एका हातानं पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हातानं रईनं किंवा लाटण्यानं हे पीठ घेरून घ्यायचं. म्हणजे एक प्रकारची आपल्याला खिशी घेऊन घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला पटपट हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात अजिबात कच्चं राहायला नको आणि त्यात गिठळी राहायला नको. आता बरं धानाचे पापड करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. बरं धान तांदूळाची खिशी घेतल्यानंतर पुन्हा ते चाळणीमध्ये वाफलतात. पण याला तसं करायची काहीच गरज नाही. अगदी झटपट होईल पापड हे तयार होतात. झाकण ठेवून द्यायचं. पुन्हा त्याला आपल्याला रई फिरून घ्यायची, म्हणजे लाटण्यानं खिशी एकजीव करून घ्यायची. खालची बाजू पण चांगली शिजल्या जाते आणि वरचीही शिजल्या जाते. हाताला थोडंसं गोळा घेऊन बघायचा, म्हणजे नाही चिटकला तर समजून जायचं पीठ आपलं चांगलं शिजलं गेलं आहे. लगेच एका ताटामध्ये हे आपला गोळा तो खिशी जे घेतलेली आहे ते काढून घ्यायची आणि पूर्ण आपल्याला ग्लासानं, गडव्यानं किंवा तांब्या जर असेल तुमच्याकडे तर त्यानं चांगला एकजीव करून घ्यायचं. म्हणजे अगदी प्लेन आणि सॉफ्ट पापड आपला तयार होत होतो. म्हणजे त्यात गिठोडे वगैरे असतात ना, ते राहणार नाही त्याला आणि चिरा वगैरे ही अजिबात पडत नाही असं मिश्रण केल्यामुळे. त्यामुळेच आपल्याला ग्लास किंवा वाटी काहीतरी घ्यायची आणि पटपट त्या गरम असतानाच हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही जर थंड झाल्यावर केलं ना, ते एकजीव चांगलं होत नाही आणि घट्टसं मिश्रण आपलं तयार होते. म्हणून हे प्रोसिजर आपल्याला गरम गरम असतानाच हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मिश्रण पूर्णतः आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, नंतरच प्लास्टिकमध्ये घालून घ्यायचे. गरम असताना घालू नका, कोमट असताना घाला. म्हणजे पीठ आपलं कोमटचं कोमट राहते आणि पापड घालण्यामध्ये ते अगदी सोपं जातं. आता लगेच एक लाटी घ्यायची, खाली प्लास्टिक पेपर आणि त्यावर पुन्हा एक लाटी ठेवून आणि एक त्यावर आपल्या वरतून प्लास्टिक पेपर घालून घ्यायचा. आता मी माझ्याकडे पापड मशीन आहे तेच इथं वापरलेले आहे. तुमच्याकडे ते जर नसेल ना, तुम्ही दोघी साईडनं प्लास्टिक पेपर लावा, आळातमध्ये लाटी ठेवून लाटण्यानं फिरवलं तरी पण चालतं. अशा पद्धतीचे पापड पण ते खूप छान होता. आता पूर्वी लाटण्यानंच लाटायचे, पण आता मशीन वगैरे निघाले त्यामुळे मशीनचाच इथं उपयोग केलेला आहे. म्हणजे अगदी झटपट कोणाची मदत न घेता 1 किलोचे पापड आपण एकटी करू शकतो. आता अशा पद्धतीनं आपले पापड हे तयार करून घ्यायचे आणि हे पापड उन्हात न वाळवता फॅनखालीच इथं सुकवलेले आहेत. म्हणजे फॅनखालीसुद्धा ते एका दिवसामध्ये कडक सुकतात आणि तुम्हाला ऊन दाखवायचं असेल ना, फक्त दुसऱ्या दिवशी 1 तासाचं ऊन त्याला पुरेसे आहे. म्हणून आपल्याला हे उन्हात घालायचे ना, उन्हात न घालता हे फॅनखालीच घातलेले आहे. अगदी झटपट होऊन निघतात. अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पापड हे फॅनखाली सुकून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी त्याला 1 तासाचं ऊन जरी दिले ना, तरी कडक वाळून निघतात. अगदी वर्षभर टिकणारे हे तांदूळाचे पापड. त्याला आमच्याकडे सांडोळ्यासुद्धा म्हटल्या जातात. कुठलाही सणवार जर असला ना, कुरडई आणि हा पापड इथं आवर्जून तळला जातो. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते. तेलात टाकताच 2 काय 4 पटीनं फुलणारे हा तांदूळाचा पापड आहे. म्हणजे त्याला सांडव्या असंही म्हटलं जाते. कारण जुने लोकं त्याला सांडव्याच म्हणायचे, म्हणजे सांडोळी आणि कुरडई. तर कुरडई तर केलीत मी, तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. आणि हे तांदूळाचे पापड जास्त तामजाम न करता, जास्त कुटाणे न करता अगदी झटपट होता. फक्त आपल्याला खिशी घ्यायची, त्यात आपण कुठलाही सोडा, पापड खार न घालता हे पापड बनवलेले आहे. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर मग. आता हा झाला आपला मस्त तांदूळाचा पापड. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते, अगदी कुरकुरीत आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.